2-3 दिवसापूर्वी दवाखान्यात आम्ही एक मित्र गप्पा करत होतो. त्यांचं म्हणणं होतं की सध्याचं जे घडामोडी आहे, पाणी पावसाचं वातावरण, सगळीकडे दमट वातावरण, त्याच्यामुळे सध्या सर्पदंशाचे पेशंट खूप वाढले आहेत. त्याबद्दल तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करावं किंवा जागृत करावं लोकांना, या भावनेने आपण आज बोलणार आहोत. तर आपण बघतो बऱ्याच वेळेस बरेच लहान बाळांना किंवा मोठ्यांना पण सर्पदोष होतो. पुरं कुटुंब उद्ध्वस्त होतं किंवा घाबरतं, आणि आपण आज त्याविषयी बोलणार आहोत. साधारणतः 60,000 लोक दर वर्षाला सर्पदंशाने मृत्यू पावतात किंवा साप चावल्याने मृत्यू पावतात. तर आपल्या देशामध्ये साधारणतः 70% साप हे बिनविषारी आहे व 30% साप हे विषारी आहे. त्यामध्ये आपण आज बघणार आहोत बिग फाय पॉयझनस स्नेक, जे मुख्य 5 जाती आहेत सापेचे, त्याबद्दलसुद्धा आपण आज बोलणार आहोत. आणि सरासरी आपण आज या विषयावरती बोलणार आहोत की साप चावल्यापासून तुमचं काय करायचं, काय काळजी घ्यायची, लक्षणं काय असतात व इमर्जन्सी काय असते, त्याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स. आजचा आपला विषय साप चावल्यास काय करावे किंवा सर्पदंश होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी. सर्पदंश घाबरू नका, सतर्क राहा व काळजी घ्या. तर आपला आजचा विषय सर्पदंश. तर तुम्हाला मी 2 मिनटापूर्वी बोललो होतो, बिग फाय पॉयझनस स्नेक आपल्या देशामध्ये आहेत. त्यात पहिले सगळ्यात आधी हे नाग, नंतर आहेत नाग म्हणजे आपण त्याला कोब्रा म्हणतो. हा अतिशय विषारी सापांपैकी एक साप आहे. लांब असतो आणि चालाक असतो, चपळ असतो हा साप. नंतर दुसरा आहे मणियार, तर आपण कॉमन क्रॅट म्हणतो इंग्लिशमध्ये. साधा, पहेरी व काळा, म्हणजे एक साधा, त्याचे 3 प्रकार आहे. साधा एक असतो, पट्टेरी, आणि एक असतो काळा मणियार. नंतर आहे घोणस, त्याला रसेल वायपर म्हणतात. भारतात सर्वाधिक मृत्यूचं जे कारण आहे ह्या सापामुळे होतं, कारण की याची अवेलेबिलिटी किंवा याची रेंज पूर्ण भारतामध्ये पसरलेली आहे. नंतर फुरसे म्हणतो, फुरसे एक साप विषारी जातीचा प्रकार आहे. हा सुद्धा भारतात आढळतो आणि लांब आणि थोडं जाड असतो. हा विशेष करून महाराष्ट्रामध्ये कोकण भागात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण भागात जास्त आढळतो. त्याला इंग्लिशमध्ये इशिस कॅरिनेटस असं म्हणतात. नंतर सगळ्यात मोठा आहे किंग कोब्रा. किंग कोब्रा हा जगातला सर्वात लांब व विषारी साप आहे. तो सुद्धा भारतात आढळतो. याला किंग कोब्रा का म्हणतो, याच्या मागे 2 कारणे आहेत. एक, हा मोठा असतो, सगळ्यात विषारी, आणि दुसरं कारण हा इतर सापांनासुद्धा खाऊन टाकतो. विषारी बिनविषारी सापांनासुद्धा हा सहज निगळतो किंवा खाऊन टाकतो. नंतर असं आहे की सर्पदंशबद्दल बोलायचं झालं तर अतिशय दुर्मिळ, आणि दुर्मिळ जरी म्हटलं तरी सरस घडणारी ही घटना आहे. तर याचे कारणं असे असतात की हा जमिनीवर रेंगाळतो, आणि आपण मनुष्य म्हणून 2 पायावर वर चालतो, तर आपलं खाली लक्ष नसतं, आपण सावध नसतो. तर सहजासहजी आपण याच्यापासून लवकर वाचू शकत नाही, किंवा चावल्यावर किंवा चावू नये म्हणून आपण खूप खबरदारी घेऊ शकत नाही, कारण की आपला फोकस पुढे असतो. आणि हा जमिनीवर रॅप्टिल्स ॲनिमल म्हणतात, म्हणजे जमिनीवर सरकटणारा हा प्राणी आहे, असा साप असतो. तर स्नेक बाईट किंवा सर्पदोष एक इमर्जन्सी आणीबाणीची वेळ असते. एक इमर्जन्सी किंवा आणीबाणीचा काळ असतो. अतिशय इमर्जन्सी ही स्थिती असते. याच्यामध्ये ज्या तात्काळ वैद्यकीय मदतची गरज असते आणि हॉस्पिटलायझेशनची गरज असते, ती जर वेळेवर न मिळाली तर प्राणघातक ठरू शकतो. तर सर्पदोष किंवा साप चावल्यास इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये भरती होणं, किंवा जवळच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो, त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला इमर्जन्सीमध्ये भरती होणं खूप महत्त्वाचं आहे. साधारणतः साप चावल्यावर गोल्डन आवर जो म्हणतो 1 तास असतो, आणि सर्वसाधारण म्हटलं तर 1 ते 6 तास असतात. 1 तासाच्या आत आपण दवाखान्यात पोचलं पाहिजे.
नंतर 1 ते 6 तास आपल्याकडे असतात. जेवढा उशीर आपण दवाखान्यात जाऊ तेवढं कॉम्प्लिकेशन्स वाढतील. तर साप कधी, कुठे, केव्हा कोणालाही चावू शकतो. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, सतर्क राहा. काही नंबर तुम्हाला सांगतो. टोल फ्री नंबर असतात 000 3 शून्यावरती तुम्ही हेल्पलाईनवर कॉल करा. टोल फ्रीवर तुम्हाला इमर्जन्सी सुविधा उपलब्ध होतील ॲम्ब्युलन्सवरती. तोच नंबर लागला नाही त्याच्यानंतर असतो 112 हेल्पलाईन. हा टोल फ्री नंबर आहे. याच्यावर कॉल करा. इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस महाराष्ट्र शासन, गव्हर्नमेंटने, वैद्यकीय विभागाने त्याच्यामध्ये सगळे सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या असतात. त्याच्यामुळे हे ॲम्ब्युलन्स थ्रू आपल्याला दवाखान्यात लवकरात लवकर पोहोचता येईल. गाडी असेल नसेल, कोणाकडे काही वाहन असेल नसेल तर ह्या नंबरवर आपण संपर्क करून इमर्जन्सी हेल्प घेऊ शकतो. यावरीलचं नंबर तुम्हाला सांगितले त्याचा आपण त्या सुविधांचा वापर करू शकतो. नंतर याच्यामध्ये आहे की लक्षणं काय असतात साप चावल्यावरती. तर सर्वप्रथम लक्षणं आपण बघणार आहोत. तर जी जागावर साप चावला ती जागा लालसर होते, ती जागाला सूज येते आणि ती जागा अतिशय वेदना होतात त्या जागेवरती. नंतर आहे श्वास घेण्यास त्रास होतो, दम लागतो, श्वास घेता येत नाही. नंतर आहे हृदयाचे ठोके कमी जास्त होतात, उलटी होते, मळमळ होते, हृदयाचे ठोके कमी जास्त होतात. तोंडातून कधी कधी फेस येतो, त्याला आम्ही फ्रोथिंग म्हणतो. ही अत्यंत इमर्जन्सी कंडिशन असते. डोकं जड पडतं, गोंधळून जातो व्यक्ती, कन्फ्युजन स्टेजमध्ये असतं, काय सुचत नाही, काय करतोय, काय बोलतोय काहीच कळत नाही, डोळे वेडेवाकडे फिरवतो. नंतर आहे चक्कर येते, अतिशय जोरात चक्कर असते त्या पेशंटला, स्थिर उभं राहू शकत नाही एक जागेवरती किंवा स्थिर बसू शकत नाही एक जागेवरती. नंतर आहे अंधुक दृष्टी, ब्लर विजन, दिसायला थोडंसं अंधुक दिसतं, डोळ्यावर नजर स्पष्ट दिसत नाही समोर. नंतर आहे पोट दुखणे, उलटी मळमळ होतं, त्याच्यामुळे पोटापर्यंत बी वेदना होतात, पोट दुखतात. याचा दुष्परिणाम काय आहे की मेंदूवरती, हृदयावर आणि किडनीवर याचा मोठा आघात असतो. तर मेंदूवर म्हणजे न्यूरोटॉक्सिन्स असतात याच्यामध्ये, हृदयावर म्हणजे कार्डिओटॉक्सिक लक्षणे असतात आणि किडनीवर नेफ्रोटॉक्सिक लक्षणं असतात. मेंदूवर कारण की असं असतं की सापाचं विषाचं गुणधर्म असं असतं की ते रक्तातल्या गोठण्यावरती याचा परिणाम होतो, पेशांवरती याचा परिणाम होतो, मेंदूवरती याचा परिणाम होतो, हृदयाच्या ठोक्यावरती याचा परिणाम होतो, श्वास घेण्यास त्रास होतो आणि किडनीवर याचा परिणाम होतो. नंतर याची जे विषाचं जे घात असतं, विषाची ॲक्शन असते, हे मज्जासंस्थेवर असते, मेंदूवर असते आणि हृदयावर असते. म्हणून श्वास घेण्यात त्रास होतो आणि हृदयाचे ठोके कमी जास्त होतात. आता याच्यामध्ये असं असतं की सर्पदेश होऊ नये म्हणून किंवा साप चावू नये म्हणून आपण काय काळजी घेतली गेली पाहिजे. सगळ्यात आधी आहे की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ग्रामीण भागात हा प्रमाण जास्त आहे साप चावण्याचा, किंवा ज्या ठिकाणी झाडेझुडपे असतात त्या ठिकाणी चान्सेस जास्त असतात. तर सर्वप्रथम जमिनीवर झोपू नका. जमिनीवर झोपलंच तर मच्छरदाणी लावायचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याला अटका होईल, तो मच्छरदाणीमध्ये घुसणार नाही. जमिनीवर झोपलंच तर, किंवा जमिनीवर झोपायचं असं टाळा. शूज आणि किंवा बुटं किंवा सँडल आपण रात्री बाहेर काढतो दाराच्या बाहेर, ते पालथे ठेवत जा. कधी कधी रात्री साप त्याच्यामध्ये घुसतात आणि अनावधानाने आपण जेव्हा तो बुटं घालतात तेव्हा आपल्याला त्याचा दंश होऊ शकतो, इजा होऊ शकते. नंतर घराजवळ गवत, झुडपे असं काही परिसर असेल तर साफ आणि स्वच्छ ठेवा. नेहमी 1-2 महिन्यामध्ये ते जागा स्वच्छ करत राहा. नाही किंवा तणनाशक वगैरे असेल ते मारत राहा, जेणेकरून त्या जागेवर सापांना लपण्यास वाव मिळणार नाही. नंतर आहे बाहेर काम करताना मोठे बूट वगैरे वापरा, शूज वगैरे वापरा. आणि शूज वापरल्याने बाहेर काम करत असताना त्याचा आपला बचाव होऊ शकतो. दरवाजाची जी खालची फट असते, बऱ्याच ठिकाणी असे दरवाजे असतात की जेणेकरून जर खाली फट असते, जी खालची जागा असते, दरवाजाची खालची जागा असते, ती रात्रीच्या वेळी बंद करण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला खाली काहीतरी कपडा वगैरे लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बारीक साप त्याच्यातनं आत येऊ शकणार नाही. नंतर आहे टॉयलेट आणि बाथरूमची जागा जी असते ती स्वच्छ ठेवा. ती जागावरती कायम लाईट असू द्या रात्रीच्या वेळी. आणि आधी जाण्याच्या आधी कायम सतर्क राहा. जे बाहेर पडवी असते, जे बाहेरचे कपडे वगैरे टांगलेले असतात, रेनकोट्स, जॅकेट्स, कोट्स किंवा बाहेरचे कपडे असतात आडगळीच्या ठिकाणी, ते आधी वापरण्याआधी किंवा हात लावण्याआधी काठीने शाश्वती करून घ्या काठी लावून की हे कपडे, हे वस्तू
सेफ आहेत का नाही, याच्यामध्ये खाली काही किडं वगैरे काही साप वगैरे नाही, हे आपण नक्की बघून घ्या. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग, सर्प तुम्हाला दिसलास, तुम्हाला संशय आलास, कृपया करून जवळच्या सर्पमित्रांना संपर्क साधा. कुठल्याही प्रकारे सापांची वैर घेऊ नका, त्यांच्या मागे लागू नका, त्यांचं नाव घेऊ नका, त्यांना डिवचवू नका. असं केल्यास ते आपल्या अंगावर येऊ शकतं. त्याच्यामुळे सर्पमित्रांना त्वरित संपर्क करा. ते त्यांच्या कौशल्याने ते सर्प पकडतील व त्यांना जंगलात किंवा कुठे अभयारण्यामध्ये रेस्क्यू करतात किंवा बाहेर ते सोडून देतात, त्यांना न मारता. म्हणून सर्पमित्राचा नंबर हा कायम सोबत असू द्यावा. किंवा आता बरेच ऑनलाईनच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नंबर इझिली अवेलेबल होतात. तर अशा वेळेस घाबरून जायचं नाही, सतर्क राहायचं, काळजी घ्यायची. नंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सर्पदोषावर प्रथमोपचार काय असतात. सगळ्यात पहिले ज्या ठिकाणी तुम्हाला साप चावला त्या जागेवरती पट्टी बांधू नका, त्या जागेवरती पाणी लावू नका, ती जागा दाबू नका. तिथे थोडंसं आजूबाजूला त्या जागेवरती टॉर्निकेटने पॅक करा, पट्टीने पॅक करा, जेणेकरून त्याची मोमेंट्स होणार नाही. आणि मोमेंट झाले नाही तर मग विष लवकर पसरणार नाही व स्टेबिलायझेशन त्याला मिळेल, ती जागेवरती स्टेबिलायझेशन मिळेल, त्या जागेवरती स्टेबिलायझेशन मिळेल. हालचाल कमी करा. हालचाल कमी केल्याने विष पसरण्याचं प्रमाण हे कमी असतं. आणि घाबरून जाऊ नका. 100% वेळेत जर दवाखान्यात पोचले तर उपचार आहेत आणि आपला जीव वाचू शकतो. नंतर स्थिर राहा, हालचाली कमी करा. घट्ट कपडे असतील ते कपडे काढून घ्या, थोडे लूज कपडे घाला. आणि इमर्जन्सी जे तुम्हाला सांगितले हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. किंवा जवळपास काही वाहन असेल तुमच्या घरामध्ये तर दवाखान्यात लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीला काही वेळ झोपू देऊ नका, जागा ठेवा, जेणेकरून उपचार करण्यामध्ये काही दिरंगाई जरी झाली तर कॉम्प्लिकेशन वाढणार नाहीत. घाबरणं टाळायचं. घाबरण्यापेक्षा काय करू, कसं करू, काय हे विचार करण्यापेक्षा दवाखान्यात लवकर पुढे जा व प्रथम उपचार घ्या. सरकारी दवाखान्यामध्ये गेले किंवा प्रायव्हेट दवाखान्यामध्ये गेले तर सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती ASV अँटी स्नेक वेनियम जे अँटीट्यूट असतात सापावरती, त्याची पूर्तता सगळे सरकारी दवाखान्यामध्ये व प्रायव्हेट दवाखान्यामध्ये केलेली असते. त्याच्यामुळे वेळेत जर दवाखान्यात पोचले तर उपचार 100% होतील व जीव वाचू शकतात. नंतर असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीपासून सावध राहण्यासाठी नेहमी जागरूक राहा. जे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी त्याचं पालन करा. आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. होऊ शकतो याच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचेल आणि याचं कॉम्प्लिकेशन्स किंवा याचा कॉम्प्लिकेशन होणार नाही पुढे कोणाला, याचा फायदा सगळ्यांना होईल अशी अपेक्षा करतो. सतर्क राहा, काळजी घ्या. नमस्कार, धन्यवाद.